संघा मराठी माणूस या युट्यूब चॅनलचे प्रसिद्ध रील स्टार आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारे केस तालुक्यातील धनेगावचे सुपुत्र आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार, मी अजमेर सर, जनता न्यूज इंडिया या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गावाकडील एक व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आपल्या छोट्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून, रीलच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण करून देतो. आज आपल्या सोबत आहेत सर, या चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार नमस्कार. संबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपला थोडक्यात परिचय सांगा. माझं नाव संघा धनेगावकर आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मी आता ह्या आपल्या सोशल मीडियाच्या क्षेत्रामध्ये मी टिकटॉक पासून अवेलेबल आहे. आणि आमची ओळख जर खरं बघायला गेलं तर आमची ओळख टिकटॉक पासून आहे. कारण माझ्या आईचा पहिला व्हिडिओ सगळ्यांना माहिती आहे, आई मला लग्न करायचे, आई म्हणजे कशाला लग्न करायचे, भिकार भाजग्याचा व्हिडिओ. तो व्हिडिओ इतका गाजला होता, इतका व्हायरल झाला होता की त्या व्हिडिओनं आज आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. ठीक आहे. तर सरांचे जे आहेत ते युट्यूबला 1.4 मिलियन सबस्क्रायबर आहेत चॅनलला, आणि सोशल मीडियामध्ये फेसबुक, इंस्टाग्रामवर त्यांची चांगली पकड आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी आपल्या अनेक रील स्टार आहेत ज्याच्यामध्ये ते वैयक्तिक काम करतात, पण यांनी त्यांच्या परिवाराच्या सर्व सदस्यांना सामील करून एक वेगळी सुरुवात केलेली आहे, आणि ही सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सर, सुरुवातीचा जो प्रवास होता तो कशी सुरुवात केली, त्याच्यामध्ये काय काय अडचणी आल्या तुम्हाला, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. आता हे आमचा जर समजा जीवन प्रवास जर सांगायचा म्हटलं तर ते काही इतक्या छोट्या ह्याच्यामधला तो विषय नाहीये. कारण विषय खूप मोठा आहे. कारण शून्यातून विश्व जर घडवायचं असेल तर स्ट्रगल शिवाय पर्याय नाही, मेहनतीशिवाय आणि इमानदारीशिवाय पर्याय नाही. आणि माझ्या सक्सेसच्या पाठीमाग माझे खंबीरपणे उभे राहिलेले माझे आई वडील आहेत, सगळ्यात महत्वाचा विषय. आणि मी खरं सांगायचं म्हणजे आई वडिलांमुळेच मी आता घडलेलो आहे आणि यशस्वी झालेलो आहे. आणि अजून एक मुद्दा जर सांगायचा म्हणजे महत्वाचा विषय थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. कसं, तर माझे आई वडील ऊसतोड कामगार होते. आता ऊसतोड कामगाराचा मुलगा समजा काही जर समजा अचीव्ह करत असेल, आणि जे काही माझ्या आई वडिलांचे स्ट्रगल घेतलंय, जे काही इमानदारीने आम्हाला जे काही घडवलंय, शिकवलंय एवढ्या गरीब कंडिशन मधून, आणि ही सर्व फळ माझ्या आई वडिलाचे आहे. फक्त मी तुम्हाला ही आई वडिलांमुळे घडलोय फक्त हे तुम्हाला मी सांगू शकतोय. पण त्याच्या पाठीमागचा संघर्ष, त्याच्या पाठीमागची मेहनत ही खूप अफाट आहे. संकट तर म्हणजे अनेक, ती काय आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही. माझा सुद्धा काळ इतक्या संकटामध्ये गेला. मी अक्षरशः मला म्हणजे 7वी नंतर मी माझं गाव सोडलेलं आहे. 7वी नंतर मी गाव म्हणजे मी खूप लहानपणापासून मला काहीतरी मोठं करायचं होतं, मला काहीतरी कला क्षेत्रामध्ये सक्रिय व्हायचं होतं, काहीतरी मला असं नाही का अचीव्ह करायचं होतं. म्हणून मी खूप लहान वयामध्ये माझं मी गाव सोडलं, धनेगाव. आणि मुंबई, पुणे या ठिकाणी मी शिक्षण घेतलं, जॉब केला, जॉब करून माझं शिक्षण केलं. म्हणजे आता हे खूप मोठा संघर्ष झालेला आहे. तर युट्यूबची पहिल्यांदा सुरुवात केली का टिकटॉकची, कोणत्या वर्षापासून केली? मी आमची सुरुवात झाली टिकटॉक पासून. मी मगाशी पण तुम्हाला म्हटलं की माझी सोशल मीडियाची खरं ओळख जर असेल तर फर्स्ट माझी आई, आणि आई नंतर टिकटॉक हे माध्यम. तरी 2018-19 या दरम्यानच. आणि त्यानंतर टिकटॉक अचानक बंद पडलं, मग त्याच्यानंतर पुढे कसा प्रवास सुरू केला? टिकटॉक बंद पडल्यानंतर पुन्हा मी युट्यूब वरती आलो. आणि युट्यूब वरती मी जे काही टिकटॉकचे व्हिडिओ नाही का माझे व्हायरल झालेले, ते आपले सहज मी अपलोड केले. आणि ते इतके व्हायरल झाले की 60 मिलियन व्ह्यूज एका व्हिडिओला युट्यूब वरती. आणि मग मला थोडीशी माहिती मिळाली की तुम्ही युट्यूब वरती सक्रिय व्हा, युट्यूब वरती तुम्हाला नाही का पैसा पण भेटल. आणि टिकटॉकच्या काळामध्ये अक्षरशः म्हणजे मला जर कुठं कार्यक्रमाला जर जायचं असेल तर माझ्याकडे पैसे नसायचे. म्हणजे मी लोकांकडनं, माझ्या मित्रांकडनं पैसे घ्यायचे. माझा एक मित्र आहे रामराजे म्हणून, त्याच्याकडनं मी पैसे घ्यायचो आणि मी कार्यक्रमाला जायचो. पण मला एक जणांना चांगला सल्ला दिला, युट्यूब वरती सक्रिय हो म्हणून सांगितलं. आणि परत मी युट्यूब वरती मला माहिती पण मिळाली. आणि युट्यूब वरती जी काय आता साम्राज्य आहे ते सगळं युट्यूबची पॉवर आहे आणि युट्यूब मुळेच आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की अनेक लोकांना विश्वास बसत नाही की युट्यूब वरून पैसे येतात, याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नाही, आता लोकांचंच काय, मला सुद्धा तो म्हणजे असं वाटायचं की ज्यावेळेस युट्यूब वरून कसे काय पैसे शक्य आहे का ते, किंवा युट्यूब वरचा काय संबंध आपल्याला पैसे देण्याचा, पण हे आपल्याला काय माहित नसतं. बरोबर आहे, ग्रामीण भागात माहित नाही. आणि युट्यूब वरनच मला खरं तर पैसे मिळतात, आणि युट्यूबनच मला घडवलंय. आणि सगळ्यात महत्वाचा विषय मित्रांनो, युट्यूब वर आपल्याला सक्रिय व्हायचं असेल तर ही काही साधी सिंपल गोष्ट नाही. बरोबर आहे. त्याला खूप मोठं नशीब पण लागतं, मेहनत लागते, स्ट्रगल लागते. आणि ते माझ्या आई वडिलांमुळे झालंय, यशस्वी झाले. चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर कसा आनंद व्यक्त केला, किंवा कसं होता सुरुवातीचा आनंद तुमचा? नाही म्हणजे चॅनल मॉनिटायझेशन माझं ज्यावेळेस झालं त्यावेळेस अक्षरशः म्हणजे एकाच महिन्यामध्ये सगळं झालंय माझं. म्हणजे एकाच व्हिडिओ मध्ये
काही काही लोकांची हयात गेली, चॅनल त्यांचं अजून सुद्धा मॉनिटायझेशन झालेलं नाही. खूप संघर्ष आहे. खूप संघर्ष आहे त्याच्यामध्ये, पण मला माझ्या मेहनतीमुळे मला एकाच व्हिडिओ मध्ये माझं सगळं झालं, मॉनिटायझेशन झालं, माझे वाह. सबस्क्रायबर पूर्ण झाले, माझे वॉच टायमिंग कम्प्लीट झाला आणि आणि माझं लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये माझं पेमेंट पण यायला सुरू झालं. काय म्हणतात हो. आता सगळ्यात महत्वाचं, अनेक युट्यूबरना पहिलं पेमेंट आल्यानंतर एक व्हिडिओ बनवलेला आहे किंवा मला एवढं एवढं पेमेंट आलं. जर तुमची इच्छा असेल प्रेक्षकांना सांगायचं, पहिलं पेमेंट किती हो, रुपयापर्यंत आलं आलं? होतं. आता मी आजपर्यंत तर मला माझी एक सवय बरं का, मी मला बोलून दाखवायची किंवा दाखवायची जास्त सवय नाही मला. बरोबर आहे, हा. माझं काम मला दाखवायची दाखवायची इच्छा जास्त आहे, गरज बरोबर, आहे. हा. पण ठीक आहे, तुम्ही आता मला क्वेश्चन विचारलाय. मला माझं पहिलं पेमेंट आलं होतं 50,000 रुपये. वाह, क्या बात आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ह्यांच्या परिवारात आई आहेत, वडील आहेत. तर अनेक लोकांना विश्वास बसत नाही की शेतामध्ये काम करणारे आणि ऊसतोड कामगारांचा मुलगा 50,000 रुपये युट्यूब वरून पेमेंट उचलू शकतो. आणि ही मोठी कहाणी बीड जिल्ह्यामधील केस तालुक्यातील धनेगावची आहे. तर आपण याच्यामधून शिकू शकता की प्रयत्न केले, सातत्य ठेवलं तर आपल्याला यश नक्की मिळू शकते. 100%. तर सुरुवातीला युट्यूब करताना घरच्यांनी साथ दिली का, बाबा ही मोबाईलचा काय नाद आहे, सोशल मीडिया हे काय, असं शिक्षण आता घे, हे सुद्धा- नोकरी? आता हा तुमचा मला क्वेश्चन कळालाय, हा. पण हा सुद्धा म्हणजे क्वेश्चन इतका खतरनाक आहे की हा सुद्धा आपण एक 2 मिनिटाच्या किंवा 10 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये मांडू शकत नाही. म्हणजे स्टार्टिंग ज्यावेळेस मी आई अशी नाही का स्वयंपाक करायला बसली होती आणि मी सहज असलं, म्हणजे मी सहज असं बसलो होतो आणि जेवण चालू होतं माझं. मी चटणी मध्ये नाही का तेल बिल टाकून अशी भाकर आईची गरम गरम खात होतो मी, आणि आई अशी मस्त भाकरी बिकरी करायला होती. आमचं त्यावेळेस सिंपल साधं घर होतं. मी सहज माझ्याकडे एक iPhone 6 म्हणून माझा मोबाईल होता, म्हणजे त्या मोबाईल मुळे मी आज खरं तर घडलो बरं का. मग सहज मोबाईल काढला आणि ती आईवरती लावला आणि मी सहज म्हणजे त्यावेळेस इतकी आई मला वैतागली होती की मला काम नाही, धंदा नाही, आणि माझे खूप काही म्हणजे नाही का, हो ना. ज्यावेळेस मी तिकडे शिकायला होतो पुण्यामध्ये जॉबला, त्यावेळेस माझे काही थोडेसे मॅटर्स झाले होते. म्हणजे मॅटर्समुळे मला आर्थिक गावाकडे यावं अडचणीमुळे, लागलं. आर्थिक अडचणीमुळे काही मॅटर्समुळे मला गावाकडे यावं लागलं. आणि ते आईच्या डोक्यामध्ये ना की राग होता, अपयशी झाल्यामुळं, तो राग होता अपयशीचा. मग सहज मी असं मोबाईल काढला आणि आईवरती लावलं नाही का, आणि बर बर, ठीक आहे, तुम्ही काय सांगा. ही म्हणत ना ती माथ्यावरचा घाम पिळून कुठवर आमच्या मात्याचं तेल पिळून पितोच बाबा म्हणलं. अरे कष्ट कर की तू बी कुठं तरी. आमचं 25 वर्ष ऊसतोडी केली आम्ही, एक अर्धा दिवस काय नाही. म्हणतो